आज मी बनवणार आहे तुरीच्या सोल्याची आमटी। तर मी काय केलं, शेंगा सोलून घेतल्या। आता हे सोले धुवून घ्यायचे। त्यानंतर गॅसवरती कढई गरम करायला ठेवली, थोडं तेल टाकलं कढईमध्ये। आता सोले भाजून घेते। सोले भाजत आल्यानंतर मी याच्यामध्ये लसूण, हिरवी मिरची, अद्रक आणि परत थोडंसं तेल टाकलं। आता सर्व छान मिरची आणि सोले, लसूण सगळं चांगलं भाजून झालं। आता इथे मी थोड्या वाटणामध्ये कोथिंबीरच्या काड्या घेतल्यात, थंड होण्यासाठी प्लेटमध्ये काढून घेतलं। आता हे मिक्सरमध्ये किंवा पाट्यावरती जाडसर वाटून घ्यायचं, जास्त बारीक नाही वाटायचं। आता त्याच कढईमध्ये मी तेल टाकलं, तेल गरम झाल्यानंतर हिंग, जिरं, लसूण, कढीपत्ता टाकला। लसूण छान लालसर झालं की तर बारीक कापलेला कांदा टाकला। कांदा छान लालसर तळू द्यायचा। नंतर टोमॅटो टाकला आणि हळद, धनिया पावडर टाकली, वाटलेले सोले टाकले आणि पाहिजे तेवढं पाणी टाकलं। छान चांगलं मिक्स करून घेतलं। चवीप्रमाणे थोडं मीठ टाकलं यामध्ये। आता गॅस मीडियम करायचा आणि छान आमटी ही शिजू द्यायची। जेवढी आमटी शिजेल तेवढी चवीला छान लागते। आता सगळ्या शेवटी मी तो कोथिंबीर टाकली। तर मी आज अशा पद्धतीने ही सोल्याची आमटी बनवली होती।